जेव्हा माझ्या कुटुंबामध्ये अशा काही व्यक्ती आहेत जे फोन उचलल्यानंतर म्हणतात वंदे मातरम, ही सगळ्यात मोठी आणि अतिशय युनिक अशी चळवळ भाऊंनी सुरू केली आहे. त्याच्यावरून त्यांचं देशप्रेम पण जाणवतं. बघा, आता त्या ग्राहम बेलनी फोनचा शोध लावला. त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव होतं हॅलो, म्हणून आपण सगळेजण हॅलो म्हणतो. काय संबंध, आपण कशाला त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव बोलावं. वंदे मातरम हे इतकं युनिक आणि इतकं समर्पक अशी गोष्ट आपण बोलतोय. ही थॉट, ही संकल्पनाच इतकी युनिक आहे, तर किती विजनरी आहेत हे आपल्याला त्याच्यावरूनच कळतं की त्यांच्यामुळे हा पाया रोवला गेलाय. आणि मी पण म्हणते भाऊ तर म्हणतातच, मी देखील म्हणते. आणि असे माझ्या आजूबाजूला भयंकर लोक आहेत की जे अतिशय अभिमानानं वंदे मातरम म्हणतात आणि हे मला पदोपदी जाणवते. त्यांच्याबरोबर मी जिथे कुठे जाते, भारत मातेचा जयघोष मी इतक्या वेळा कार्यक्रमांमध्ये कधीच ऐकला नव्हता. हे तुमचे संस्कार आहेत भाऊ, जे तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचताय. म्हणजे मी म्हटलंच त्यांना, आता तुमच्याकडून किती गोष्टी शिकाव्यात कमीच आहेत. ते जेव्हा सांस्कृतिक मंत्री होते, मला आठवतंय कलाकारांसाठी किती भरीव कामं त्यांनी केली आहेत आणि किती मोठे मोठे निर्णय घेतलेले आहेत. मी पुन्हा तेच म्हणेन, त्यांची विकास कार्य मी बोलायला लागले तर 2 तास कमी पडतील. मी आज एवढंच म्हणेल, जसं भाऊ तुम्हाला म्हणालेत की देवीनं तुम्हाला सुख द्यावं, संपत्ती द्यावी, समाधान द्यावं, आरोग्य द्यावं, हे तुम्हा सगळ्यांना लाभो. तुम्हाला आधीच विजयादशमीच्या शुभेच्छा देते. आई जगदंबे चरणी प्रार्थना करते. आणि त्याचबरोबर मी भाऊंना देखील हे म्हणते की भाऊ, एक तर मला फार हेवा वाटतोय की भाऊ तुम्ही या सगळ्यांचं नेतृत्व करताय आणि मी इथे राहत नाही. तुम्ही फार लकी आहात की तुम्हाला भाऊंसारखा विकास पुरुष लाभला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आगेकूच करताय.